नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. मी विजय तमनर, उद्देश कायदे देवळकर सामाजिक प्रतिष्ठान रावणीचा अध्यक्ष, यशवंत सेना म्हणून धनगर समाजाची संघटना आहे, त्या संघटनेचा जिल्हा प्रमुख आणि पंढरपूर येथील ज्या 6 उपोषणकर्त्यांनी उपोषण केलं धनगर समाजाच्या आरक्षणासाठी, तर त्यातील एक समाज बांधव म्हणून मी आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. ही पत्रकार परिषद आयोजित करण्याचं एकमेव कारण आहे की राहुरी तालुक्यातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राजक्तदादा तनपुरे साहेब यांच्या पाठिंबा म्हणता येणार नाही, कारण आम्ही 2019 पासून दादांच्या समेत काम करतो. परंतु 2019 ते 24 या 5 वर्षात त्यांनी धनगर समाजासाठी काय काम केलं आणि धनगर समाजाने त्यांना का मतदान करायचं, यासाठी आम्ही सर्वजण, आमचे जे पदाधिकारी मंडळी आहेत, यांनी सर्वांनी एकत्रित येऊन आज ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. तुम्हाला दादांच्या बाबतीत अनेक समाज बांधवांचे अनेक कामं, अनेक प्रश्न त्यांनी मांडले आहेत, परंतु काही ठळक ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. आमचं मुळा धरणाच्या पलीकडे वावर जांभळी, जांभूळबन, गंगाधरवाडी ही गाव आहेत. या ठिकाणी 1.5 किलोमीटरचा रोजचा होडीतला प्रवास या समाज बांधवांना करावा लागतो. या ठिकाणी प्रामुख्याने मोठा पूल होऊ शकतो, ही भूमिका आदरणीय दादांनी पहिल्यांदा मांडली. 110 कोटी रुपयाचा मोठा पूल करण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. मंत्रिपदाच्या काळात जलसंपदा विभाग असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, या विभागांना एकत्रित करून या पुलासाठी 19 लाख रुपये सर्वेक्षणासाठी त्यांनी मंजूर केले. परंतु काही काळात सरकार गेल्यामुळं हे काम थांबलं असेल, परंतु दादांनी अतिशय दिशादर्शक काम करण्याचा हा निर्णय आमच्या समाज बांधवासाठी घेतला. त्याच गावामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात आहे, परंतु शेती आहे, परंतु लाईटचा प्रश्न होता. 5.5 कोटी रुपयाचं मोठं सबस्टेशन या माध्यमातून त्यांनी जांभळी या ठिकाणी उभारलं. त्याचबरोबर आमचं या मतदारसंघाचं शेवटचं गाव आहे शिरी चिकलठाण, या गावामध्ये सुद्धा 5.5 कोटी रुपयाचं मोठं सबस्टेशन दादांनी उभारलं. तिथली तर अडचण तुम्हाला सांगतो, त्या सबस्टेशनसाठी जागा उपलब्ध नव्हती. दादांनी स्वतः खाजगीच्या आपल्या स्वतःच्या पैशातून जागा खरेदी केली आणि मग ते सबस्टेशन उभं केलं. बाकीच्या सगळ्या ठिकाणी सभामंडप, रस्ते, वेगवेगळ्या गावामध्ये तांडावस्ती असेल, धनगर समाजासाठी ज्या घरकुल योजना आहे, 250 घरकुलं दादांच्या माध्यमातून या जिल्ह्याला मंजूर झाली. त्याची 17 घरकुलं आमच्या राहुरी तालुक्यात मंजूर झाली. 2019च्या निवडणुकीत दादांना मागच्या वेळेस आम्ही पाठिंबा देताना दादांना सांगितलं होतं की आमच्या समाज बांधवासाठी सामाजिक काम करण्यासाठी आमच्या पुण्यश्लोक कायदे देवळकर सामाजिक प्रतिष्ठानला एक नगरपालिकेच्या माध्यमातून जागा मिळाली पाहिजे. दादांनी 10 गुंठे जागा, एक अद्ययावत इमारत आम्हाला या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये डॉक्टर दे हॉस्पिटलच्या समोर स्टेशन रोडला अतिशय मोठी वास्तू आमच्या प्रतिष्ठानच्या ताब्यात दिली. त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात आमच्या विद्यार्थ्यांची अभ्यासिका, आमचे सामाजिक प्रश्न असेल, आमच्या बैठका असतील, वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केंद्र असतील, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली. एवढी मोठी जागा समाज बांधवांना खरोखर आमच्या समाजासाठी दिली. अतिशय मोठं योगदान प्राजक्तदादा तनपुरे साहेबांचं आहे. तुम्हाला सांगतो, मांजरपै तो भाग आहे, तो तर मतदारसंघात सुद्धा येत नाही, तरीसुद्धा दादांनी त्या भागासाठी सुद्धा एक मोठं सबस्टेशन मंजूर करून दिलं. मधल्या घोरपडवाडी असेल, चिंचाळे गट याकडा असेल, इथल्या फॉरेस्ट जमिनीचा विषय असेल, मेंढपाळांच्या रोजच्या अडचणी असेल, या ठिकाणी वेळोवेळी बैठका घेऊन मग आमचं छोटे छोटे रस्त्याचे प्रश्न असेल, DP बसवणं असेल, या ठिकाणी फॉरेस्टच्या अनेक अडचणी येतात. आम्हाला सायपन जरी करायची असली तरी फॉरेस्टच्या अडचणी येतात. परंतु दादांनी आम्हाला ज्या वेळेस वेळ लागेल त्यावेळेस वेळ दिला, तिथले कामं मार्गी लावले. पुरणवाडीचा प्रश्न असेल, इकडचा आमचा ज्या कृषी विद्यापीठ आणि धरण, मुळा धरण, या ठिकाणी प्रामुख्याने धनगर समाजाच्या जमिनी गेलेल्या आहेत. मग प्रकल्पग्रस्तांचे आजही नोकरीचे प्रश्न आहेत, ते मुळात धरणग्रस्तांचे पण आहेत, कृषी विद्यापीठाचे पण आहेत. त्या प्रश्नासाठी सुद्धा दादांनी वेळ देऊन बैठका आयोजित केल्या.
ते प्रश्न मार्गी कसे लागतील, कारण आता कृषी विद्यापीठाचा प्रश्न चांगल्या प्रकारे पुढे आला, त्याचा GR निघतोय, नोकरीचा प्रश्न तोही आमच्या प्रकल्पस्थांचा मार्गी लागतोय. अशा विविध कामात दादांनी अतिशय भरीव योगदान दिलं. वरवंडी आणि बाबळगाव या ठिकाणी तर सौर ऊर्जावर चालणारं सबस्टेशनला दिवसा लाईट मिळते आणि आमच्या तिथल्या मग ते धामोरी असेल, वरवंडी, बाबळगाव या ठिकाणचे समाज बांधव आमची रात्रीची लाईट न वापरता दिवसाची लाईट त्यांना मिळते. अतिशय चांगल्या प्रकारे शेती त्यांना तिथं करता येते. तुम्हाला सांगतो, या कृषी विद्यापीठामध्ये आमच्या मेंढपाळांना चालण्यासाठी मागच्या काळात अनेक अडचणी असायच्या, परंतु आता मोकळ्या मनानं म्हणजे त्यांचं कुठलंही नुकसान न करता आमचे मेंढपाळ बांधव तिथं राहतात, काम करतात, आपली उपजीविका करतात. यासाठी अनेक शासनाच्या अडचणी असतात, तर त्या नियमाप्रमाणे जर चालायला गेलं तर ते काम होत नाही. परंतु नियम लावून सुद्धा सरकारी अधिकाऱ्यांना बोलवून विनंती करून दादा वेळ देऊन आम्हाला त्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी कायम मदत करीत असतात. त्यामुळं आम्ही गेल्या 8-10 दिवसापासून सगळ्या मतदारसंघाचा दौरा केला. आमचे सगळे पदाधिकारी, ज्येष्ठ नेते त्या सगळ्यांनी दौरा करून या मतदारसंघामध्ये धनगर समाजाचं जास्तीत जास्त मतदान कसं घडेल, तर आम्हाला खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो का 80% धनगर समाज बांधव हे प्राजक्तदादा तनपुरेंचं जो चिन्ह आहे, तुतारी वाजवणारा माणूस, या चिन्हासमोरचं बटन दाबून निश्चितपणे 80% मतदान धनगर समाज दादांना यावेळेस निवडणुकीच्या माध्यमातून येणार आहे. तनपुरे कुटुंबाच्या बाबतीत तर तुम्हाला मी जरी 2019 पासून दादाबरोबर काम करतो, परंतु आमचे हे जुने सहकारी म्हणजे वडितके साहेब आहेत, गंगाधर पाटील कमनर आहेत, हरिभाऊ सरोदे आहेत, म्हणजे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाबासाहेब भिटेंपासून कौशल्याताई विटनोर या जिल्हा परिषद सदस्य केल्या, ताराबाई विटनोर यांना तर बांधकाम आपल्या महिला बांधकाम मंडळात आमची सर्व समाज बांधवाच्या वतीने आम्ही सगळ्या तालुक्यात दौरा करून आलो आहे. सगळ्यांची एकमुखी मागणी की आपण प्राजक्तदादा तनपुरे साहेब यांच्याच पाठीशी उभं राहायचं आणि चांगल्या मताधिक्यांनी त्यांना निवडून आणायचं. त्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज आहोत. म्हणजे गेल्या 8-10 दिवसापासून आमचा दौरा चालू आहे, परंतु आता जे 2 दिवस उरले, 2 दिवसामध्ये आम्ही परत आमच्या सगळ्या समाज बांधवांशी संपर्क करणार आणि अतिशय मोठ्या मताधिक्यांनी म्हणजे आमचे जेवढे गाव आहेत ना, तुम्हाला सांगतो 20 तारखेला मतदान होईल आणि 23 तारखेला निकाल लागल्यानंतर तुम्हाला मी यादी देईन. यादीच्या माध्यमातून 75 ते 80% हे धनगर समाजाचं मतदान हे प्राजक्तदादा तनपुरेंच्या पाठीशी राहील. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.